सगळे हे भजन बाई शिवाचे मामा आणि ते मिस्टर गोडेसला आमच्या फॅमिली ॲडव्होकेट. नमस्कार. याला तर सोडत नाही हे काय करताय आता तुम्ही आमच्या मालकीनबाई आणि आम्ही तुमचे नोकर. भूषण भाई तू का असं नाराज? अरे तुला तर आनंद व्हायला पाहिजे, तुला तुझी बहीण मिळाली म्हणून. नाही पाठव पाठव, हे तुम्ही चांगलं नाही केलं. पाठव निदान आम्हाला सांगायला तरी पाहिजे होतं की नाही. माझं आम्ही नसतं झाले होता सामील नाही त्याच्या सुजाता. आम्हाला कोणतं ते कोणतं समजावं नाही का हो? असं म्हणू नका ना. आणि माझ्यावरती विश्वास ठेवा ना. तुमची ही बहीण तुमच्या सख्या बहिणीप्रमाणे सांभाळते. अरे या बाळांनो या या या. हा माझा लाडका भाचा मंदार आले, तो मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ शिवा इंडस्ट्री. आणि हो तुम्ही अचंबित झाला असाल की ही अचानक इथे कशी काय, तर सरप्राईज होतं. मीच बोलवलं माझ्या आनंदासाठी. काय बेटा कसा झाला प्रवास? अगदी मजेत. झालं का पोस्ट कंप्लीट? हो, आता रिझल्ट लागला की माझं एलएलएम पूर्ण. क्या बात. नंतर 6 महिने कोणाकडे तरी असिस्टंट म्हणून काम करेल. तोपर्यंत या घोडेस्वारांना काय काळाबेरा करायचं ते करा म्हणा. नंतर माझ्या बाबांची सगळी प्रॉपर्टी मी सांभाळणार आहे. करा सगळे आमची गंमत जम्मत करा. हो वकील साहेब ती चेष्टा करते. कुठल्या अँगलला करते वाटत नाही. वाटायला येतं तुम्हाला का? हा. नाही बेटा, ही सगळी संपत्ती आता तुम्हाला दोघं भावंडांनाच तर सांभाळायची आहे. बरं जा, तू थकली अशी प्रवासाने जा थोडी fresh वगैरे हो. नाश्ता वगैरे कर, आराम कर आणि निवांत ये बोलायला. मामाची किती काळजी करताय. मी एवढ्या दूरून आली. तुमच्या सगळ्यांशी मला खूप खूप बोलायचं ना. आणि माझ्या नवीन आत्याशी सुद्धा. काय आत्या, मला पार्टी हवी आहे. मी 5 स्टार हॉटेलला. बरं फ्रेश होते. आवडलं माझं घर? हा हा छान आहे. हे घर पण आणि या घराची सगळी माणसं पण. पाठीमागं बगीचा आहे. बगीच्यात खूप सुंदर सुंदर फुलं आहेत. गुलाबाची जास्वंदाची मी दाखवतोय. हो वकील साहेब, अहो कसली कुटकुट चालली आहे. आणि हो मी तुम्हाला परवा बोलवलं होतं, तुम्ही आज कसे काय आला? बुधान साहेब त्याचं काय आहे पाठव पाठव. या लग्नाच्या खुशीत येत्या दिवाळीमध्ये कामगारांना बोनस द्यायचा म्हणून विचार केला आणि म्हणून काही ऍग्रीमेंट पेपर्स वर सह्या करून घ्याव्या म्हणून मीच बोलावलंय घोडेस्वारांना. हे मात्र काम तुम्ही खूप छान पण चांगलं केलं ना. तसंही माझ्या डोक्यात बरेच दिवसापासून होतं, पण या कामाच्या व्यस्ततेपायी माझ्या लक्षातच नाही. आणि आज आनंदाच्या दिवशी हे काम करणं महत्वाचं आहे. घोडेस्वार पेपर्स आणा. कुठं जायचं एवढ्या घाईत? घोड्यावर स्वार झाल्यासारखी काय करताय? जरा दमाने. मी तुमच्या प्रवासावर आलो. थकला असता तुम्ही आराम करा. पप्पा घोडेस्वारांना घेऊन बच्चा रूम मध्ये घोडेस्वार चला. डॉक्टर चला, घोडेस्वार पाणी वगैरे प्या. आराम करा. सुहासिनी बघितलं, असा आहे माझा भरला संसार. आता हे सगळं तुला सांभाळायचं आहे बरं का? तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना? त्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. दादा, आपण सांगितलं की आमचे बाळ आहे. हो आहे ना. अगं तो बाहेर खेळायला गेला. येईलच तुला. हा, तो आला. बाबा तू सारखा आई आई करायचंस ना? हा? आई हा ती बघ तुला भेटायला कोणाली आई बघ. हे बघ सुहासिनी, तू आल्या आल्या माझ्या माझ्या पोराचा तिरस्कार करताय. हे बघ सुहासिनी, मी तुला आधीच सांगितलं होतं की मला एक मुलगा आहे म्हणून. तुम्ही सांगितलं की मला एक मुलगा आहे. पण हे नव्हतं सांगितलं तुझ्या मध्ये भेटपण आणि बुचकावलं म्हणून. तुम्हाला आधीच
हो मी मान्य करतो. सुहासिनी मी तुला फसवलं. ऐकली तरी माझी सारी संपत्ती प्लीज माझ्या पोराचा स्वीकार कर. पैसा म्हणजे सर्व काही नसतो. नको मला तुमची संपत्ती आणि नको मला तुमचा हस्ता भेटकरली मध्ये कोणता मुलगा. आणि जेव्हा हातात जन्माला आला होता तर मग तुम्ही या जन्मताच मारून का टाकणार? तू मला मारलास? होय मारलाय मी तुला. आज या घरच्या घरी तू मालकीण झाली असशील ना तरी मी सुद्धा बस माझी लहान बहीण असते. तुला एका शब्द बोलण्याची गरज नाहीये. आजपर्यंत तुझ्यासाठी जे काही मी केलं ते ह्याच्या आईला माझ्यासाठी केलं होतं. त्यावेळेस एका अनाथाला या घरामध्ये आणलं, नोकरी दिली, पण वागताना मात्र माझी मोठी बहीण बरोबरच वागली. ती नशीब खूप कौतुक घ्यायला गेलं म्हणून ती हे जग सोडून निघून गेली. आणि अचानक एक दिवस तू मला मिळाली. तू अनाथ असल्याचं कळलं, मी तुला वाचवलं आणि एक ना एक दिवस या बाळाची आई होशील हा एकमेव उद्देशाने मी तुला. म्हणजे तू याच्यासाठी मला वाचवलं सर? अरे तू मला वाटतं माझ्यावरती खूप मोठे उपकार केलेस आणि त्या उपकाराची परतफेड मी आयुष्यभर कधीच करू शकणार नाहीये. पण मला एक सांगा ना, त्या उपकाराची परतफेड म्हणून या जन्मात मतिमंदाची आई मी का हो? नाही तू अशी नाही. हा जन्मदात मतिमंदाची वेळा नाहीये. काय बोलतोय? होय साहेब, आपलं शिवाय जन्मदात मतिमंद किंवा वेळा नाहीये साहेब. ही गोष्ट आजपर्यंत मी कुणाजवळही बोललो नव्हतो, पण आज बोलेन साहेब, आज बोलेन मी. बोल म्हणे. काय बोलायचं तुला बोल. या बाळाची आई गेली पण आज साहेब सदैव बिझनेससाठी विदेश दौऱ्यावर असायची. बापापासून मुलाला नेहमी दूर ठेवल्या जायचं. मी स्वतः ह्या हाताने सांभाळलं याला. साहेब आपला शिवा 9 वर्षाचा होता तोपर्यंत ठीक होता हो, पण पुढे काय म्हणे मामा? बोल ना. तुला शपथ आहे माझ्या शिवाची. पुढे काय? बोल म्हणे. पुढे काय? कुणाच्या बापाला घाबरायची गरज नाही. पुढे काय बोल. साहेब पुढे संपूर्ण संपत्ती शिवाच्या नावाने होईल म्हणून याच्या मामा मामीने म्हणजे सुधाकर मॅडमने आणि भुजल साहेबांनी त्याला दुधामधून औषध देणं सुरू केलं. साहेब त्याला मारला सोडला नाही, तिचा अत्याचार केला याच्यावरती. आणि आज त्या दुधातून दिलेल्या औषधामुळे आपला शिवा 50 ते 60% मतिमंद आणि वेळेसारखा करतो. वाटतं हे बी पुढे चल, सुजाता, अरे कोणाचं पाणी आहे? काय झालं? आता भेदी लंका आहे आणि माझ्या मुलाला दुधातून कॉलर सोड. कदम कॉलर सोड. कॉलर सोड. हो केलाय मी तुझ्या या पोराला मतिमंद विरोध केला. काय करशील? मी बोल ना. हे सगळं काय बोलताय तुम्ही? आणि मामांच्या सोबत एवढा मोठा विश्वास? एक शब्द बोलायचं नाही. मागेला आतमध्ये ठेवता बसलो बटो. मी तुझ्या या पोराला मतिमंद वेगपत्तर केला, पण तुझ्या संपूर्ण इस्टेटीची अथॉरिटी मी माझ्या नावे केली. आता तुझ्या वकिलाने तुझ्या ज्या सह्या घेतल्या ना ते वकील तू सुद्धा मारून टाकेल मी तुम्हाला. सोडा साहेब. आता लायकी नाहीये तुमची. आता तुम्ही सुद्धा झालात एकारी. सोडणार नाही तुम्हाला. आता तू काहीच करू शकत नाही. काहीच नाही, कारण आम्ही तुला बरबाद करून सोडलाय. नीच माणसा, असं काय वाईट केलं होतं मी तुला काय कमी केलं होतं? ज्या दिवशी माझी बहीण वैष्णवी हे जग सोडून गेली ना त्याच दिवशी तुझा आणि माझा कायमचा संबंध संपला होता. लेकिन एक सारी दौलत आहे ना वैष्णव कदम, या दौलतला बळी किती चीज होती. तू देश विदेश फिरून तो तुझा बिझनेस वाढवत होता. या तुझ्या स्वतःच्या मुलाकडे अजिबात लक्ष देत नव्हता. आणि त्याच वेळी मी विचार केलाय कदाचित ही संपूर्ण इस्टेट जर माझी असती तर. चला मधात आडवा होता तो तुझा हा पोरगा. म्हणून मी तुला फोन करून सांगितलं की तुझा पोरगा मतिमंद आणि वेळपट आहे म्हणून. कदाचित तू इथं असतास ना तर याच्यावरून विचारही केले असतात, पण तो माझ्यावर विश्वास टाकलास आणि इथंच माझा मनसुबा सफल झाला. पण ज्या दिवशी तू तुझ्या वकिलाला फोन करून
सांगितलं की तू दुसरं लग्न केलायस म्हणून देवाच्या दिवशी माझी तळपायाची मस्तकात गेले. विचार केलाय साली कोण कुठली वेश्या विचार केलाय कोण कुठली वेश्या वारांगना या घरात आहे आणि या इतकेचे वारसदार होईल म्हणून हे सगळं होण्याच्या आधी मी तुला तुझ्याच संपत्तीतून बेदखल केला. जय गोविंदा जय गोपाला. आता तू खात आला तरी आमच्या गड्यात पैशाच्या माळा. वैष्णव कदम आता भिकारी झालायस तू, लाचार झालायस तू. आमच्या पुढे देखील उभा राहण्याची लायकी नाही आहे तुझी. तेव्हा तुझा हा पोरगा आणि हे तुझे बायको घेऊन इथून निघायचं. माझ्या बाळाचा सांभाळ करशील आणि तू जोशील माझ्या बाळाची. साहेब बाबा उठना त्याला मार ना बाबा मार तुम्हाला कळू तुझे तुम्हाला खायला. बाबा बाबा उठना त्याला मामाला मार ना मामा. मामा बाबा डोंगरा बाबा उठना बाबा त्याला मार ना बाबा. डोळ्यातून आसवांच्या धारा कशा बरसते, होती वज्राचे घाव उरावर घणाघाती. अविचारी जग विसरल जरी नाती गोती, बाळा मी गवाहीन हे जीवन ही तुझ्यासाठी. हो डोळ्यातून आसवांच्या धारा कशा बरसते, होती वज्राचे घाव उरावर घणाघाती. अविचारी जग विसरल जरी नाती गोती, बाळा मी गवाहीन हे जीवन ही तुझ्यासाठी. कृष्णाची यशोदा तशी मी तुझी माई रे, तुझ्यासाठी राजसा हा जीव माझा जाई रे. बाळा मीच तुझी आई रे, बाळा मीच तुझी आई, बाळा मीच तुझी आई.